या सगळ्याविषयी बोलण्याकरता रोहिणी खडसे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रोहिणीताई नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया आहे? ही ऑडिओ क्लिप अर्थातच तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचली असेल। सगळ्यात पहिले तर असल्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये पद दिली जातात हेच संतापजनक आहे। म्हणजे पहिलेची भाजपा जी आम्ही बघितलेली ती भाजपा आणि आत्ताच्या भाजपामध्ये जमीन आसमानचा फरक आपण बघू शकतोय। आणि असले वक्तव्य म्हणजे आम्ही तर विरोधातले आहोत, पण त्यांच्या स्वतःच्या पक्षातल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये अश्लील भाषेमध्ये टीका टिप्पणी ते लोक त्यांच्या नेत्यांसोबत फोनवर करतात। हे दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्रातलं आणि ह्या नवीन भारतीय जनता पार्टीचं म्हणावं लागेल की त्यांच्याच पक्षामध्ये ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतलेत किंवा आज त्या काम करतायत त्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही जी अश्लील भाषा वापरली जाते आणि ते पण त्यांच्या नेत्यांसोबतच्या संभाषणामध्ये जे सो कॉल्ड नेत्यांचे आपण आवाज ऐकू शकतोय तेही ती भाषा ऐकून घेतायत। म्हणजे त्यांच्याकडनं तरी ऍटलिस्ट असं म्हणणं गरजेचं होतं की अरे ही असली भाषा महिलांच्या बाबतीमध्ये वापरू नको तू, पण ते पण ऐकून घेतायत। म्हणजे हे खरंच महाराष्ट्रात मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना हा विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या बाबतीमध्ये तुमचे नेते काय भाषा वापरतायत हे जरा एकदा चौकशी करा। किती सन्मान आहे तुम्हाला तिथे, तुमच्या बाबतीमध्ये किती आदर आहे। म्हणजे लाडक्या बहिणी ह्या फक्त नावाला दिसतायत, पण ऍक्च्युली त्यांच्या संभाषणामध्ये किती अश्लील तऱ्हेने ते एकमेकांच्या बाबतीमध्ये या महिलांच्या बाबतीमध्ये टीका करताना दिसतायत। म्हणजे दुसऱ्या विरोधी पक्षातल्या महिलांच्या बाबतीमध्ये तर त्यांची भाषा असभ्य आहेच, पण स्वतःच्या पक्षातल्या महिलांचं काय? त्यात तुमच्या पक्षासाठी योगदान देणाऱ्या महिला आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तरी जरा ढंगने बोला। पण मला असं वाटतं ही शेवटी भारतीय जनता पार्टीची महिलांच्या संदर्भातली असलेली त्यांची वृत्ती दर्शवते। त्यांची वृत्ती ही कधीही महिलांच्या बाबतीमध्ये चांगली नव्हती असंच म्हणावं लागेल। शेवटी त्यांच्याच पक्षामध्ये काम करणाऱ्या आज माजी खासदारांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलेत त्या बाबतीमध्ये आपण त्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स ऐकू शकतोय। अश्लील आणि असभ्य ही वर्तणूक आहे, भाषा आहे महाराष्ट्रातल्या महिलांसाठी संतापजनकच आहे हे सगळा प्रकार। अगदी रोहिणीताई, या ठिकाणी तर असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे या ऑडिओ क्लिपमध्ये की रक्षा खडसे, तुम्ही स्वतः आणि एकनाथ खडसे सगळे एकाच छताखाली राहता, एकमेकांना मदत करतात, हे कसं काय चालणार असा आरोप आहे या ठिकाणी। त्यांना मला खरंच आठवण करून द्यावं असं वाटतंय की आम्ही आमच्या पक्षाचे काम करतोय आणि जी काय भूमिका आहे ती आम्ही आमची भूमिकाही कायम मांडत आलेलो आहे। पण आम्ही एकमेव परिवार आहोत का की वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारा आमचा एकटा परिवार आहे? असे अनेक परिवार आहेत की भारतीय जनता पार्टीमध्ये पण आहेत की त्याच्यामध्ये मुलगा दुसऱ्या पक्षात आहेत तर वडील दुसऱ्या पक्षात आहेत, तेही भारतीय जनता पार्टीला खपतच आहे। पण कुठेतरी स्थानिक लोकांना हे खपत नाही असं वाटायला लागलेलं आहे किंवा स्थानिक नेत्यांना खुश करण्यासाठी काहीतरी भलती स्टेटमेंट द्यायची आणि त्यांना खुश कसं करायचं हे काहीतरी असल्या प्रकारचं राजकारण हे दिसतंय आणि त्यातनं काही केली गेलेली वक्तव्य आहेत। आणि मला असं वाटतं त्या ऑडिओ क्लिप कदाचित खऱ्या असतील म्हणूनच ते विजय चौधरींचा राजीनामा देखील घेण्यात आलेला आहे। अन्यथा त्यांचा राजीनामा घेण्याचा काही संबंध नव्हता, पण ते खऱ्या असतीलच आणि हे तर सगळ्यांना कळलेलंच आहे की त्या खऱ्या आहेत म्हणूनच तो राजीनामा झालेला आहे। अगदी रोहिणीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। अर्थात जे काही घडतंय ते अत्यंत चुकीचं आहे। केवळ लाडकी बहीण म्हणायचं, पण पक्षातल्याच महिलांचा किंवा विरोधी पक्षातल्या महिलांचा अनादर करायचा, हे कसलं प्रेम असा सवाल या ठिकाणी रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।